वाढत्या गुन्हेगारी विरोधात श्रीरामपूरकरांचा एल्गार. श्रीरामपूर शहरात आज महामोर्चा काढण्यात येतोय. सलग चौथ्या दिवशी श्रीरामपूर बंद ठेवण्यात आलाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात गुन्हेगारांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय. गेल्या 11 दिवसात 4 जणांवर प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडल्या. केवळ जेवण उशिराने मिळालं या कारणावरून एका तरुण हॉटेल व्यावसायिकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेविरोधात श्रीरामपूरमधील नागरिक आणि व्यावसायिक आता एकवटले. आरोपींना मकोका लावावा आणि घटनेमागील सूत्रधारावर देखील कारवाई करावी या मागणीकरता श्रीरामपूर बेमुदत बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि आज हा महामोर्चा काढण्यात येतोय. अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी जयेश सावंत यांच्याकडून. जयेश, खरं तर वाढत्या गुन्हेगारी विरोधात आता श्रीरामपूरकर एल्गार पुकारतात. आज महामोर्चा आहे, काय अधिकची अपडेट? नक्कीच कृपाचं आपण बघितलं तर अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये जे आहे तर वाढते गुन्हेगारी आणि त्यामध्ये या काही दिवसांमध्ये जे झालेले जे प्राणघातक हल्ले असतील, खून, दरोडे या संपूर्ण घटनेच्या पार्श्वभूमीवरती जे आहेत आज श्रीरामपूरकर जे आहेत त्यांनी आक्रमक भूमिका घेत या गुन्हेगारी विरोधात एल्गार पुकारला आहे. आज या ठिकाणी श्रीरामपूर बंदचा 4था दिवस असून या ठिकाणी या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवरती हॉटेल व्यावसायिकावर जो हल्ला झाला त्याचा तो मृत्यू झाला. त्यातील आरोपींवर आणि त्यांच्या सूत्रधारांवरती जे आहे मोकाका अंतर्गत कारवाई करावी याकरिता आज जे आहे महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आपण जर एकंदरीत बघितलं तर या मागणीकरता जे आहेत श्रीरामपूरकरांनी जो बंद पुकारला होता त्याला व्यापारी असेल, आस्थापना असेल, शाळा महाविद्यालय असतील या सर्वांनी जो आहे मोठा प्रतिसाद देते या ठिकाणी जे आहे कडकडीत बंद ठेवलेला आहे. आणि शहरात कुठेतरी आता नागरिक जे आहेत ते कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने सर्वसामान्यांनी जगायचा कसा हा प्रश्न घेऊन खऱ्या अर्थाने आज या गुन्हेगारी विरोधात जे आहेत या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत. आणि आपण जर बघितलं तर एका क्षुल्लक कारणावर जे आहेत हॉटेल व्यावसायिक जो आहे आकाश दुबैया याचा हत्या झाली आणि त्याच्या निर्गुण खून झाल्यानंतर ते संपूर्ण प्रकार जो आहे कुठंतरी बाहेर यायला सुरुवात झाल्याने अनेक जे प्रकार आहेत श्रीरामपुरातील टोळी युद्ध असेल, टोळ्या असतील, गुन्हेगारी क्षेत्रातील जे लोक आहेत तर त्यांच्यावर कारवाईची मागणी जी आहे कृपा ती या ठिकाणी शहरवासियांकडून केली जाते. जी निश्चितच जयेश, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात.